टेबलमध्ये व्हॅल्यूज कशा प्रकारे ॲड करायच्या आहेत हे बघणार आहोत आणि म्हणजेच MySQL इन्सर्ट इंटू या स्टेटमेंटचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपल्यापाशी एक डेटाबेस आहे ज्याचं नाव आहे रोहित, जो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनवला होता. डेटाबेस चेंज म्हणजे या डेटाबेसचा वापर आता होत आहे. या डेटाबेस मधील रोहित नावाचा टेबल जो आपण क्रिएट केला होता, पण त्या रोहित नावाच्या टेबलला आपण डिस्क्राईब करणार आहोत. डिस्क्राईब करणं म्हणजे काय, तर की त्या टेबल मधील स्ट्रक्चर, आपण कोणत्या प्रकारचा डेटा टाइप घेतला, कोणता कॉलम घेतला, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्क्राईब या स्टेटमेंटने पाहता येतात. डिस्क्राईब करत असताना मी DESC हा शॉर्टकट लिहिला, डिस्क्राईब रोहित. असं केल्याने रोहित नावाचा टेबल आपल्याला डिस्क्राईब होऊन जाईल. इथे रोल नंबरच्या अगोदर आपण एक कॉलम एक्स्ट्रा ऍड केला होता, त्याला मी यामध्ये डिलीट केला आहे. त्या कॉलमचं नाव होतं एज. ते आपण नंतर घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपल्याला या 3 कॉलमवर काम करायचं आहे. त्यासाठी आपण या 3 कॉलमचा वापर करत आहोत. आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू कशा प्रकारे ऍड करता येतात हे आपल्याला पाहायचं आहे या 3 कॉलम मध्ये. आता आपण सगळ्यात पहिले बघूयात की याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज आहेत. सगळ्या नल व्हॅल्यूज असणार आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव काय आहे, रोहित. एम्प्टी सेट, एक ही कॉलम मध्ये व्हॅल्यू नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करत असताना जो स्टेटमेंट घ्यायचा आहे तो स्टेटमेंट अशा प्रकारे असेल, इन्सर्ट इंटू टेबल नेम, इन्सर्ट इंटू रोहित व्हॅल्यूज, इन्सर्ट इंटू रोहित व्हॅल्यूज. त्याच्यामधील पहिली व्हॅल्यू काय असेल, पहिली व्हॅल्यू ही रोल नंबर साठी असेल. रोल नंबर काय घेतला आहे आपण, 102 घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला नाव घ्यायचं आहे, कोणतं तरी एक नाव. मी घेतो मोहित. तिसरा कॉलम कोणता आहे, सॅलरी. त्या सॅलरी मध्ये आपण व्हॅल्यू टाकायची आहे. ती व्हॅल्यू कोणती असणार आहे, 10,000. या व्हॅल्यू टाकून घेतल्यानंतर आपण एंटर मारायचं. क्वेरी ओके, 1 रो अफेक्टेड. 0.01 सेकंदामध्ये ही व्हॅल्यू त्या कॉलम मध्ये म्हणजे त्या कॉलममध्ये इन्सर्ट झालेली असेल, म्हणजे त्या टेबल मध्ये गेलेली असेल. अशाच प्रकारे आपण आणखीन व्हॅल्यू याच्यामध्येच व्हॅल्यू चेंज करूया. 103 या रोल नंबर मध्ये कोणत्या पर्सनचा डेटा असेल, त्या पर्सनचं नाव लिहूया, पुनीत. इथे पुनीत घेतो, ज्याची सॅलरी फक्त 20 रुपये, फक्त 20 रुपये आहे. त्यानंतर 103 रोल नंबरला पुनीत या पर्सन साठी 20 रुपये सॅलरी झालेली आहे. त्यानंतर पुन्हा आपण अप्पर बटन दाबूया, पेज अपचं बटन. त्यानंतर हे बटन दाबल्यानंतर आपण पुन्हा त्याच क्वेरीला जाऊ. इथे आपण व्हॅल्यू चेंज करूया, 20,000 करूयात आणि नाव देऊया सोनाली. ते कोणत्या रोल नंबर साठी असेल, नेक्स्ट रोल नंबर 104 या रोल नंबर साठी असेल. मी एंटर करतोय. एंटर केल्यानंतर आपल्याला या 3 पर्सनच्या इन्फॉर्मेशन्स टेबल मध्ये गेलेल्या दिसतील. टेबल बघण्यासाठी वर मी क्वेरी घेतली होती, पेज अप बटन दाबतोय.
सिलेक्ट स्टार फ्रॉम रोहित. रोहित या टेबलमध्ये कोणते व्हॅल्यू आहेत, तर या 3 कॉलममध्ये या 3 व्हॅल्यूज आहेत. अशा प्रकारे आपण कॉलममध्ये माहिती ऍड करू शकतो. मी जसे की तुम्हाला सांगितलं, या व्हिडिओच्या टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केल्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एज हा कॉलम ऍड करून देतो. आता एज हा कॉलम ऍड करण्यासाठी मी एक क्वेरी रन करतोय, ते तुम्हाला नंतर शिकवणारच आहे. तर पहिल्यांदा मी क्वेरी ऍड करत असताना एज हा कॉलम घेतोय, अल्टर टेबल, टेबलचं नाव काय आहे, रोहित. अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड करा कॉलम, कॉलम नेम काय असेल, कॉलम नेम आहे एज. एज कोणत्या प्रकारचा आहे, इंटिजर टाईपचा. ही क्वेरी रन केल्यानंतर क्वेरी ओके, 0 रोज अफेक्टेड, 0.03 सेकंद. नवीन कोणताही टेबलमध्ये कॉलम ऍड केल्यानंतर किंवा नवीन टेबल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला 0 रोज अफेक्टेड असा मेसेज येतो. रेकॉर्ड 0, एकही व्हॅल्यू त्यामध्ये नाही. डुप्लिकेट्स 0, व्हॅल्यू डुप्लिकेट्स नाहीत. वॉर्निंग ही कोणत्या प्रकारच्या नाही आहेत, कारण त्यामध्ये व्हॅल्यूज नाही आहेत. आता आपण पुन्हा एकदा टेबलला प्रिंट करूयात क्वेरी रन करून. क्वेरी रन केल्यानंतर एज हा कॉलम एंडला प्रिंट झालेला आहे, पण आपल्याला तो फर्स्टला घ्यायचा आहे, म्हणजे रोल नंबरच्या अगोदर. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सेम क्वेरी रन करायचे. पण कशा प्रकारे, क्वेरी रन करत असताना आपण काय बघायचं आहे, क्वेरी रन करत असताना आपण बघायचं आहे की कशा प्रकारे एज या कॉलमला पुढे घेता येईल. फर्स्ट लिहिल्यानंतर FIRST, डुप्लिकेट कॉलम नेम एज. हा एरर काय येतो, कारण आपल्या एंडला एज हा कॉलम ऍड झालेला आहे. तर पहिल्यांदा ड्रॉप करून घेऊयात. ड्रॉप करून घेण्यासाठी इथे DROP, ड्रॉप कॉलम नेम, इथे इंटर्न फर्स्ट लिहिण्याची गरज नाही. आपल्या टेबलमधून एज हा कॉलम निघून जाईल. त्यानंतर सेम प्रोसेसने त्याला ऍड करायचं आहे फर्स्टला ऍड झालेला आहे. पुन्हा आपण शो करून बघूयात. एज मध्ये सगळ्या नल व्हॅल्यूज आहेत. रोल नंबर 102, 103, 104, नेम मोहित, पुनीत, सोनाली, अँड सॅलरी 10,000, 20 आणि 20,000. अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आपण या टेबलमध्ये इन्सर्ट केलेल्या आहेत. तुम्ही आता सध्या, म्हणजे आता या स्थितीला तुम्ही अल्टर टेबल नेम या ज्या मी रन केल्या त्या तुम्ही बघू नका. तुम्ही फक्त टेबलमध्ये व्हॅल्यूज कशा प्रकारे इन्सर्ट केल्या जातात यावर लक्ष द्या. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नीट तुम्हाला या गोष्टी समजावून सांगतो. आणि तुम्हाला टेबलमधील व्हॅल्यू कशा सिलेक्ट करायच्या आहेत हे पण शिकणार आहे तुम्ही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.